12 जुलै 2026 मराठी नाटक पाहिलं 2:22 हॉरर थ्रिलर आहे. सुंदर आहे. म्हणजे तसं पूर्ण नाटक टाइमपासच आहे. म्हणजे ते वेळ घालवतात घरातले लोक कसे वेगवेगळ्या प्रकारे ते आहे. पण दुसऱ्या अंकात शेवटी एकदम इतका सुंदर ट्विस्ट आहे आणि सुरेख आहे एकदम. म्हणजे त्या ट्विस्ट करता तरी बघावं असं आहे. आणि काम करणारी सगळे चांगले आहेत. अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, गौतमी देशपांडे आणि रसिका सुनील. आणि पोलिसाच्या भूमिकेत आहे, मला त्याचं नाव काही आठवत नाही. तर थोडक्यात असं आहे की गौतमी देशपांडे आणि अनिकेत विश्वासराव हे नवरा बायको असतात आणि त्यांना एक छोटी मुलगी असते, सिया नावाची. तर त्यांनी नुकतंच पाचगणीला थोडंसं आउटस्कर्ट्समध्ये खूप स्वस्तात मिळालं म्हणून एक घर घेतलेलं असतं एका ख्रिश्चन बाईकडून. आणि तिचा नवरा मेलेला असतो तिथेच. पण त्याच्या नवऱ्याला अशा लाकडी वस्तू बनवण्याची खूप आवड असते. तर काही काही असे चांगले टेबल, स्टूल, रॅक्स वगैरे तिने ठेवून दिलेले असतात. म्हणे वापरा तुम्ही म्हणून तिथे त्यांच्या घरात त्या ठेवलेल्या असतात. आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्या तोडून फोडून, म्हणजे जरी तिने म्हटलं असतं की माझं घर कडे लक्ष द्या, माझ्या घराची काळजी घ्या असं म्हणून तिने ते विकलं असतं त्यांना, तरी ह्यांनी हवं तसं ह्यांना खूप तोडफोड करून रिनोव्हेशन केलेलं असतं. आणि अशा याच्यातच नेमकं म्हणजे नुकतेच राहायला आलेले असतात तिथे. आणि याला अनिकेत विश्वासरावला त्याच्या त्याला तो ॲस्ट्रोनॉमर असतो आणि ताऱ्यांचा वगैरे खगोलशास्त्राचा अभ्यास करणं त्याला छंद असतो. तर त्या कामाने तो ह्याला गेला असतो हिमाचल प्रदेशच्या स्पिटी व्हॅलीमध्ये. आणि तो गेला असतो. 1-2 दिवसांनी हिला असं थोडंसं विचित्र जाणवायला लागतात, विचित्र आवाज. तसेच त्या घरामध्ये आउटस्कर्ट्सला असल्यामुळे हायना, तरसाचे वगैरे असे बाहेरून ओरडण्याचे, रडण्याचे आवाज येतच असतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विजांचा कडकडाट ते भयानक त्याला बनवतच असतो, म्हणजे भीतीदायक. आणि त्याच्यात तिला मग आपल्या मुलीच्या खोलीमध्ये कोणीतरी जोरजोरात पावलांचा आवाज, धप 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 असं पण येतं. बरं, त्यांनी एक हे केलेलं असतं की मुलीच्या खोलीत काही झालं तर त्यांना ते कळावं म्हणून तो स्मार्टफोन मधनं आवाज हे करायला त्यांनी ते रेकॉर्डर पण घेतलं असतं, अलेक्झा पण असतं. म्हणजे सगळ्या त्यांनी इक्विपमेंट्स असतात. पण मग ते तिला 2दा-3दा ते जाणवतं तो गेल्यानंतर 2-3 दिवसांनी. आणि म्हणजे ती घाबरते मग खूप. तर म्हणजे तिला असं वाटतं की काहीतरी भूत वगैरे असणार किंवा त्याची आत्मा त्या म्हाताऱ्याची काहीतरी म्हणजे आहे इथे. तर मग त्याच ह्याच्यामध्ये एक दिवस म्हणजे तिने आधीच अनिकेतनी आधीच त्याच्या मैत्रिणीला, कॉलेजच्या आणि त्याच्या नवऱ्याला, त्यांचंही म्हणजे नवीन लग्न झालेलं असतं तर त्यांना बोलवलेलं असतं. तर नेमके ते लोक येतात आणि त्याच रात्री विचित्र वेळेला हा पोचलेला असतो. आणि हे जे पावलांचे आवाज आणि हे सगळं असतं ते बरोबर 2:22 होत असतं. मग झालं, सगळे जमतात, त्यांचे ड्रिंक्स, खाणं-पिणं सुरू होतंय. अनिकेत खाली येतो. त्यांच्या गप्पा सुरू होतात. आधी भूतांवरच की आहेत नाही विश्वास. अनिकेत खूप खिल्ली उडवतो म्हणजे की अगं तुला भास झाला असेल असं तसं. म्हणजे त्यांचे मग आर्ग्युमेंट सुरू होतात, कोणाला विश्वास आहे, कोण काय करतंय. मग हा प्लंबरच्या याच्यात असतो, त्या रसिका सुनीलचा म्हणजे प्रियदर्शन. मग तो म्हणतो अरे तुमचं टॉयलेट एकदम बेफाम आहे, खूप सुंदर आहे. मग त्याची हशी मजाक. तो थोडासा गावंढळ नाही, पण त्याचं बोलणं जरा थोडं बाईक करता असल्यामुळे त्याचं बोलणं पण असंच टाईपचं असतं वगैरे. तर पण मजा मजा सगळी चाललेली असते. पण हिच्या मनातनं काही ती भीती जात नसते, गौतमीच्या मनातनं, गौतमी देशपांडेच्या. तर आणि मग मधनं मधनं ते हायनाचे आवाज येत राहतात. तर म्हणतो हे हायनाचे आवाज आहेत, असं का तू करते? तर असं करत करत हे लोक टाइमपास, कुठे पत्ते खेळ, कुठे जोक्स मार किंवा क्वेश्चन आन्सर्स करू आपण, माझे रिडल्स सांगा, असं तसं. म्हणजे त्यांचं टाइमपास करणं चाललं असतं. तर ती मग शेवटी ती म्हणते की तुम्ही नाही, मग आधी
त्यांचं मग लगेच जायचं ठरतं की नाही मग आम्ही संध्याकाळी निघतो. तर ते म्हणे अजिबात नाही म्हणे, आज तुम्ही थांबायचं आणि हा माझं खिल्ली उडवतोय ना 2:22 बघा म्हणे आवाज येतात की नाही. तर मग ते म्हणते मग तो बिलकुलच राहायला नको. नाही म्हणे तुम्ही राहाच आणि बघाच म्हणे. आणि मग हा प्रियदर्शन म्हणतो आपण प्लॅनचेट करायचं का, बघायचं का. प्लॅनचेट करायचं ठरवतात. मग त्याच्या आत्म्याला बोलवायचं ठरवतात की त्या ख्रिश्चन माणसाचा जो मेला असतो तो. तर येते ती आत्मा आणि टेबल हलायला लागतो. तर ती विचारते, म्हणजे प्रियदर्शन विचारतो की तुम्ही आला आहात का, तर ते टेबल हलतं. म्हणजे आधी एकमेकांना की तूच हलवतो, पण मग तो आलेला असतो. मग तो म्हणतो तुम्ही आहात का, तुम्ही आवाज करता का रात्री, तुमचं रडणं किंवा आवाज येतो का वगैरे असं. तर ते म्हणे नाही. मग कोण आहे. तर तो टेबल सरकत एका बाजूला जातो जिथे अनिकेत बसलेला असतो. पण ह्या लोकांना असं काहीच कळत नाही की टेबल का सरकलं असं. झालं मग ते परत त्याच्यावर हसी मजाक सगळं चालतं. मग असं करत करत म्हणे चला आता थोडाच वेळ राहिलाय म्हणे, कळेलच आपल्याला थोड्या वेळाने की काय होतं ते. तर मीन व्हाईल एक 5 मिनिटं वगैरे किंवा 10 मिनिटं राहिलेले असतात, 2 वाजायला हे असतात. तर बेल वाजते आणि एक पोलीस येतो आणि पोलीस म्हणतो की सॉरी म्हणे मॅडम, तुम्हाला कळवायला जरा उशीर झाला, पण 4 दिवसांपूर्वी तुमच्या मिस्टरांचा दरीत पडून स्पिती मृत्यू झालाय. त्यांचा मोबाईल आणि हे जे आम्हाला गोष्टी सापडल्या त्याच्यावरून आम्ही शोध घेऊ शकलो आणि तुम्हाला ती म्हणते सॉरी. आधी ती हसते, ती म्हणे काय सांगताय तुम्ही, माझा नवरा तर इथे आमच्या बरोबर आहे. आणि तो त्याच वेळेस म्हणाला असतो की मी सियाच्या रूम मध्ये जाऊन बघतो झोपतो. आणि तो वर गेला असतो, ती इथे वर येतो. आणते मी बोलवून त्याला, तुम्ही काय सांगताय, तुम्ही आणा. ती जाते वर तर तिथे नसतो. मग प्रियदर्शन म्हणतो कदाचित तो आपली नजर चुकून बाहेर गेला असेल, मी बाहेर बघतो. बाहेरही नसतो. मग ते म्हणतात काय झालं, तर म्हणजे यांच्या याच्यात थोडस असं इकडे तिकडे बघ असं याच्यात तर ते म्हणे हे आम्हाला आय कार्ड सापडले, पोलीस दाखवतो, हा फोन आहे त्यांचा, हे बघा, आम्ही काय खोटं बोलणार आहे का. तर म्हणे बाकीच्या फॉर्मॅलिटीज करायला आणि बॉडी ताब्यात घ्यायला तुम्ही या म्हणे उद्या पोलीस स्टेशनला, असं म्हणून तो निघून जातो. आणि तेवढ्यात तो जातो आणि तेवढ्यात 2:22 होतात आणि धप 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 पावलांचा रूममध्ये आवाज येतो आणि रडायचा. मग क्लिअर कळतं की ते अनिकेत विश्वासरावाचा आवाज जे आहे, रडणं आणि त्याचा आवाज. मग रसिका सुनील वगैरे म्हणते की हा म्हणूनच म्हणे ते टेबल तिथे सरकला, त्यांनी इंडिकेशन दिलं होतं आपल्याला की दुसरं कोण तर अनिकेत आहे. आणि म्हणे भूत कुठे काय करतं, आपण एवढं ड्रिंक केलं, जेवलो, पण अनिकेत अजिबात भूक नाही, मला भूक नाही असं करतो, जेवलाही नाही, तो त्यांनी ड्रिंक पण केलं नाही. आणि मग लख्ख प्रकाश पडतो. मग ही एकदम गौतमी कोलमडूनच पडते. म्हणूनच म्हणे, आणि ती आल्या आल्या त्याच्याशी भांडली असते की का तू माझा फोन उचलत नव्हता, तू 1-2 दिवसांचा सांगून गेला होता आणि इतके दिवस लावले, मी सारखा फोन करत होते, तुझा फोनही लागत नव्हता, हे नाही ते. तर त्यांनी फक्त असं म्हटलं असतं की माझा फोन दरीत पडला. तर ती म्हणते खोटं सांगते काही पण, म्हणजे असं. आणि त्यांच्या अशा थोड्या थोड्या गोष्टी, ती म्हणे तूच हे सगळं तोडफोड करून रिनोव्हेशन केलं ना, म्हणून ती भूताची आत्मा आली आहे, असं तसं तू नेहमी मजाक उडवतो भूतांच्या याच्यावरून वगैरे वगैरे, म्हणजे असं त्यांचं सारखं वाद तिथे चालू असतो. पण एकाही मिनिटाला वाटलं नाही की अनिकेत असेल म्हणून भूत होऊन आलेला. कारण तो खूप त्याची खिल्ली उडवत असतो प्रियदर्शनची, आणि म्हणजे एकदम असं नॉर्मल वाटत असतं. तर सुंदर आहे, म्हणजे सस्पेन्स खूप सुंदर क्रिएट केलेलं आहे. पण बाकी कसं त्यांनी ते आता एवढा वेळ घालवायचा सकाळपासून संध्याकाळ, तर नुसतंच त्याचे गप्पा आहे ते जनरल, घर छान अमुक छान, म्हणजे हे असेच त्यांचे, किंवा टाइमपास करणाऱ्या गोष्टी, कॉलेजच्या गोष्टी, जुन्या गोष्टी, असंच चालू असतं. पण ओव्हरऑल नाटक छान आवडलं मला.